देवाच्या कृपेशिवाय संत भेटत नाहीत बरं का. देवाच्या कृपेशिवाय खरा साधू जीवनात भेटत नाही. आणि जोपर्यंत जीवनामध्ये खरा साक्षात्कारी अधिकारी साधू भेटत नाही तोपर्यंत परमार्थही समजत नाही, जीवनाचा उलगडाही कळत नाही आणि साधनाही पूर्ण होत नाही. देवाच्या कृपेशिवाय अधिकारी महात्मा जीवनामध्ये भेटत नाही आणि संताच्या कृपेशिवाय देवाचे यथार्थ स्वरूप कळत नाही. आता ऐका, देवाची कृपा काय आहे. देवाची कृपा अधिकारी संताची भेट होऊन देईल. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा. देवाच्या कृपेचं स्वरूप आहे अधिकारी साक्षात्कारी संताची भेट होणं आणि संताच्या कृपेचं स्वरूप आहे देव जसा आहे तसा समजणं. त्याला प्रमाद ज्ञान म्हणतात. भय कवी काळाचे नाही त्या अर्थात जन्मरणाची भीती ज्या अर्थी निवृत्ती झाली आहे, अज्ञान गेलेलं आहे, अर्थात संताची कृपा झालेली आहे. संताची कृपा आणि अज्ञान ज्या अर्थी केलं त्या अर्थी देवाची कृपा झाली म्हणून संत भेटले. संत भेटल्याशिवाय संताशिवाय जन्मरणाचं दुःख जात नाही. बोध दिल्याशिवाय अज्ञान जात नाही. ज्या अर्थी भय कवी काळाचे नाही त्या अर्थी संत जीवनामध्ये भेटलेले आहेत आणि देव जसा आहे तसा कळलेला आहे. चारही कृपा प्राप्त होतात. त्यासाठी भाव धरोण्या वाचे ज्ञानेश्वरी. भाव शब्दाचा जो अर्थ आहे, भाव शब्दाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये भिन्न भिन्न अर्थ आहेत. बाजारभाव वेगळाच आहे, तो स्थायी स्वरूपाचा नाही बरं का. त्या भाव शब्दाचा मला बाजार करायचा नाही म्हणून त्याच्यात मी जास्त शिरणार नाही. तो स्थायी स्वरूपात नुसतं कधी वाढत राहतो, कमी जास्त होत राहतो. भाव शब्द दुसरा भाव शब्दाचा अर्थ की भावे प्रयोग ज्याला म्हणतात. धात्वार्थ भावा. व्याकरणामध्ये क्रियापदाचा जो प्रमुख अर्थ असतो त्याला भाव म्हणतात. भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. ज्यामध्ये धातूचा अर्थ प्रधान असतो तो भावे प्रयोग. ज्यामध्ये कर्म प्रधान असतो तो कर्मणी प्रयोग. ज्यामध्ये कर्ता प्रधान असतो ते कर्तरी प्रयोग. व्याकरणाचे प्रकार आहे. व्याकरणाचा भाव इथे अर्थ नाही. नंतर दुसरा भाव शब्दाचा अर्थ भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे. अत्र घटस्य अभाव असती. या ठिकाणी घटाचा अभाव आहे. वेदांतामध्ये भाव आणि अभाव या पद येतात. वेदांताला भाव शब्द नाही. भूसत्तायाम सत्ता भाव शब्द अर्थ आहे, तोही इथे अर्थ नाही. मग इथे अर्थ काय. संस्कृत साहित्यामध्ये सर्वलक्षण संग्रह नावाचा छोटासा ग्रंथ आहे. त्यामध्ये प्रत्येक पदाची परिभाषा केली आहे, व्याख्या केली आहे. त्यामध्ये भावाची परिभाषा करत असताना अशी केली आहे. अंतर्निगूढ इच्छा भाव. अंतर्निगूढ इच्छा भाव. अंतःकरणामध्ये गुप्त सुप्त राहणाऱ्या इच्छा त्याला भाव म्हणतात. अंतःकरणामध्ये गुप्त रूप सुप्त राहणारी इच्छा आहे त्याला भाव म्हणतात. आपण त्याला श्रद्धा म्हणतो, त्याला विश्वास म्हणतो, त्याला प्रेम म्हणतो. अर्थात श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक भाव धरोण्या. हृदयामध्ये श्रद्धा धारण करा, विश्वास धारण करा. ज्ञानेश्वरीची सेवा केली, पारायण केल्यानंतर नक्कीच माऊली आपला उद्धार करणार आहे. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं, जेवढं फल प्राप्त होतं तेवढंच फल संत वाङ्मयाचं पारायण केल्याने प्राप्त होतं. संत वाङ्मय प्रसादिक वाङ्मय. मी तर असं बोलेल की नामस्मरणापेक्षा सुद्धा संत वाङ्मयाच्या पारायणाचं पुण्य जास्त आहे. असं बोललं तर वावगं होणार नाही, अतिशोक्ती होणार नाही. आम्ही ज्या आचार्याकडे थोडंफार व्याकरण शिकलो ते आचार्य म्हणायचे, त्या अष्टाध्यायीचे सूत्र पाठ केले, व्याकरणाचे सूत्र. ते आचार्य म्हणायचे, मुलांनो व्याकरणाचे सूत्र कंठस्थ करणं केल्यानंतर अदृष्ट निर्माण होतं. व्याकरणाचे सूत्र कंठस्थ करत असताना पाठ करत अदृष्टांना पुण्य प्राप्त होतं. तर हे तर प्रसादी ग्रंथ आहेत गाथा ज्ञानेश्वरी. गाथा ज्ञानेश्वरी पारायण केल्यानंतर का पुण्य प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वरीचे पारायण करत राहिलं ना मुळे त्या आनंदात तल्लीन होऊन जातो. कधी कधी आपल्या त्या ओळीचा अर्थ कळत नाही, अभंगाचा अर्थ कळत नाही, पण श्रद्धेने जर वाचत राहिलो ना बस तो आनंदात तल्लीन होऊन जातो. आपल्याकडे जेवढे संत वाङ्मय, प्रत्येक प्रांतामध्ये जेवढे संत होऊन गेले ते सर्व संतांचं वाङ्मय हे प्रसादिक वाङ्मय. आणि ते वाङ्मय आपला प्रसाद करत असतं. प्रसाद असतो प्रसन्नता, आपला कृपा करत असतं आणि देवाच्या स्वरूपापर्यंत घेऊन जात असतं. आणि म्हणून श्रद्धेने निष्ठेने वाचे ज्ञानेश्वरी. तुम्हाला वाचायचं असेल बरं का, वाचायचं असेल, मरायचं नसेल तर वाचा. वाचायचं असेल तर वाचा. काय आहे, आपण वाचत असून मेल्यासारखे आहोत. त्या सूत आणि शौनकांच्या संवादामध्ये दुसऱ्या स्कंधामध्ये चिंतन आलं. जे व्यक्ती आहेत भगवत भक्तीपासून वंचित आहेत ते काय आहेत तर ते जिवंत नाहीत. जीवच्छव हा जिवंत प्रेत आहे. जिंदा प्रेत एक मृत प्रेत. मग श्वासोश्वास घेणं म्हणजे काय, जगणं, जिवंत असणं, जिवंतपणाचं लक्षण काय.
हे व्यक्ती जिवंत ओळखायचं कसं आहे तर श्वासोश्वास सुरू आहे तो जिवंत, बरोबर. श्वासोश्वास थांबले समजावून व्यक्ती गेला, बरोबर तुमची व्याख्या. जिवंतपणाचं लक्षण श्वासोश्वास सुरू असणं. ते भस्त्रा किंवा शुशंती लवारचे भाते असायचे, लवाराचा भाता असा खाली वाढायचं, ते खालीवरती दबायचं, हवा निघायची, पुढे लाकूड पेटायचं, बरं का. ते लव्हाराचे भाते भस्त्रा किंवा शुशंती, अरे लव्हाराचे भाते श्वासोश्वास घेतात सोडतात ना. म्हणजे श्वासोश्वास घेणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण नाही. खाणं पिणं सुद्धा जिवंतपणाचं लक्षण आहे. अरे कुत्रे मांजर जो खातात पितात ना, किम ग्रामे अपसवा, ग्राम पशु म्हणजे कुत्रा, हे जो खाता पितो ना, म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. जिवंतपणाचं लक्षण हे सांगतात सुतजी महाराज. जिवंतपणाचं लक्षण आहे भगवत भक्ती असणं. देवाने देह भगवत भजनासाठी दिलाय. हा देह देवाने फक्त देवाच्या सेवेसाठी भक्तीसाठी दिलाय, आणि या देहामध्ये फक्त देव कमवायचा. हा देह फक्त देवासाठी आहे, आणि या देहा जर देव नाही कमवला, देवाला सुद्धा खंत वाटले, खेद वाटल्याचे राहणार नाही. हा बाकीसाठी देह नाही, फक्त देवासाठी देह. आणि म्हणून भगवत भक्ती युक्त असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तो वाचायचा असेल संत वाङ्मय वाचा, नाही तर संत वाङ्मय ज्यांच्या जीवनामध्ये नाही, ज्यांच्या जीवनामध्ये सद्ग्रंथ नाही, ज्यांच्या जीवनात सत्संग नाही, ज्यांच्या जीवनामध्ये देवधर्म नाही, ते माणसं जिवंत असून मेल्यासारखे. अनेक व्यसनाधीन झालेले आहेत. त्यांना जीवनात टेन्शन जर आलं, कुठं घालावं हे काय कळत नाही. अरे जीवन म्हटलं की त्या जीवनात दुःख असतंच, सुखदुःख येत राहतात. जीवनात जर दुःख आलं तर देवाचं ध्यान करावं, देवाचं नामस्मरण करावं, हृदयापासून त्याला हाक मारावी, तर देव दुःख नष्ट करू शकतं. हे दिव्य उपाय आपल्याकडे आहे. पण ज्या लोकांना हे माहीत नाही ते लोक आत्महत्या करतात, व्यसनाधीन होतात. आणि म्हणून जिवंतपणाचं लक्षण आहे. जिवंत राहायचं असेल संत वाङ्मय वाचा. ज्यांच्या जीवनात संत वाङ्मयाची कास आहे, संत वाङ्मयाची कास ज्यांनी धरलेले आहे, तेच माणसं खऱ्या अर्थाने जिवंत आहेत. नाही ते काय माणसं बापरे बाप. आपण मेल्यापूर्वी कुठे होतो, मेल्यानंतर कुठे जाणार, हे किती दिवसाचा बाजार आहे, काही विचार करत नाहीत. बस पळा 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 पळा, बस काय नाही, कमवा कमवा कमवा, गमवा गमवा गमवा. पैसा नाही, स्वतःला गमवा. काय आपल्याकडे काय हे कळतच नाही. जीवन आहे, या जीवनात ठीक आहे, देह आहे ना, देहाला अन्न पाणी लागतं, सर्व लागतं देहासाठी. पण ते करत असताना तेच काय प्रमुख कर्तव्य नाही. ते करतात कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. थोडी देवाची सेवा केली पाहिजे, कुठे देवाचं भक्ती केली पाहिजे. खरं तर भक्तीसाठीच सर्व देह आहे, पण ते नाही, थोडं थोडं ते केलं पाहिजे. त्यामध्येच होतं वाचीमध्ये अर्थात जर वाचायचं असेल, अमरस्वरूपाला प्राप्त होत असेल तर ज्ञानेश्वरी वाची. पुढे पद आहे, आपण वाचतो. काय काय माणसं कादंबऱ्या वाचतात, भल्या मोठ्या कादंबऱ्या वाचतात, आणि माणसं भ्रमिष्ट होतात. ग्रंथ हे कोणाचे वाचावे त्याला सुद्धा शास्त्र आहे. ज्यांना प्रभूचं दर्शन झालेलं आहे, साक्षात्कारी महात्म्याच्या मुखातून निघालेले ग्रंथच वाचावेत. एखादा किती मोठा पंडित असू द्या, आणि त्याला जर देवाचं दर्शन झालं नसेल ना, त्याचे ग्रंथ वाचू नयेत. लोक कोणते ग्रंथ वाचतात? अरे प्रसादिक संत वाङ्मय वाचलं पाहिजे. हे बाकीचे ग्रंथ वाचून ते भ्रमिष्ट बनवतात. मग ज्ञानेश्वरी, ज्ञानाची स्वामिनी, ज्ञानाची मालकीण हे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, जे म्हणाल ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. महाभारतामध्ये भगवद्गीता आली, आणि त्या गीतेचं महाभारताचा मुलाधार ग्रंथ. मग महाभारताचे त्या प्रस्तावने वर्णन करत असताना, म्हणून महाभारती जे नाही ते नोहीची लोके तेही येणे कारणे म्हणे बेपाही. म्हणजे जे नाही, जे जगात काहीच नाही. जेवढं ज्ञान महाभारत ग्रंथामध्ये आहे तेवढे जगात आहे. हे जसं महाभारताचं वर्णन आहे, त्याच पद्धतीने ही उई जर ज्ञानेश्वर महाराजकडे लावली तरी वावगं होणार नाही. जे म्हणाल ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञान आहे, अज्ञान आहे, विज्ञान आहे. अवघं सांगतात आमचे गुरुजन सांगायचे, ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत. त्या 9,000 ओव्यापैकी 4,500 ओव्यामध्ये दृष्टांत आहे. आणि दृष्टांतामध्ये फाजील हसवण्यासाठी नाहीत, कीर्तन हसवण्यासाठी नाही, रडवण्यासाठी नाही, कीर्तन उद्धारासाठी आहे. फार पातळी खाली गेली आहे. कधी कधी असं वाटतं की आळंदी सोडून आहे, भयानक झालंय, आळंदीत राहू कशा. लोकांना कळतच नाही. अरे कीर्तन उद्धारासाठी आहे, कीर्तन मज्जासाठी नाही, हसण्यासाठी नाही, रडण्यासाठी नाही, उद्धारासाठी आहे. ती ज्ञानाविरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या.
जेणेकरून मूर्ती ठसे अंतरे श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरचे. हे संतांचं कीर्तन आहे. 2 तासामध्ये एक क्षणभर तरी आपलं मन देवाकडे गेलं पाहिजे, क्षणभर तरी जगाला विसरलं पाहिजे, तर ते कीर्तनाचं फल आहे. नाही तर कुठं म्हटलं हेच माणसाला कळत नाही. अर्थात कीर्तन फार मोठी काय हे परंपरा आहे, नारदाची गादी आहे. फार अवघड झालंय, अवघड आहे. पुण्य करता होय पाप असं होत आहे. मी लहान तोंडी मोठा घास होईल, मी बोलत नाही होय. अर्थात की ज्ञानेश्वरीमध्ये की 4,500 दृष्टांत आहे आणि 4,500 सिद्धांत आहे. हे दृष्टांत फाजील नाहीत. ज्या दृष्टांतामध्ये नीतिशास्त्र साठवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत सांगण्याची शैली अशी सुंदर आहे. एक आहे का ओळीमध्ये 4 दृष्टांत, बरं का. एक सिद्धांत सांगण्यासाठी असे 10, 15 दृष्टांचे रेलचेल, आणि एकापेक्षा गोड दृष्टांत, अत्यंत गोड. ज्या दृष्टांतामध्ये असं नीतिशास्त्र साठवलेलं आहे. आणि दृष्टांत सांगत सांगत चढते दृष्टांत सांगायचे. आणि दृष्टांत सिद्धांतापर्यंत जात असताना शेवटचा दृष्टांत आणि सिद्धांत याचं साम्य इतकं सादृश्यता असते. सिद्धांत कोणता, दृष्टांत कोणता कळत नाही, असं दृष्टांत आहे. गुरुनाम गुरु सद्गुरू दुंडा महाराज म्हणायचे म्हणे, ज्ञानेश्वरीचे दृष्टांत जर कळाले प्रपंच सुखाचा होईल. कोणा वाक्य आहे का? ज्ञानेश्वरीतले दृष्टांत जर कळाले तर प्रपंच सुखाचा होईल, आणि ज्ञानेश्वरीतले सिद्धांत कळाले तर परमार्थ पूर्ण होईल. विठ्ठला विठ्ठला. दृष्टांत सांगण्याची पद्धत वेगळीच ज्ञानेश्वर महाराजांची. तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणणं युक्तीची ती खोली म्हणून ठेवली पाहिजे. युक्तीनाम दृष्टांत, दृष्टांताचा गांभीर्य कळत नाही. एवढे श्रेष्ठ दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये 4,500 दृष्टांत, 4,500 सिद्धांत, असं एक दृष्टांत. दृष्टांतामध्ये एक आयुर्वेद शास्त्र, हा आयुर्वेद आघवा याचे करणे पांडवा, जीव करणे करावा जीव घातू, अशा काय ओव्या आहेत. ज्ञानेश्वरच्या 13व्या अध्यायामध्ये ही ओवी आली की या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज पूर्ण आयुर्वेदाचा सिद्धांत, त्याला BAMS म्हणतात. या BAMS आयुर्वेद जशी डिग्री आहे, याचा सिद्धांत अर्ध्या ओवीमध्ये सांगतात. अर्ध्या ओवीमध्ये जीव करणे करावा जीव घातू, संपला आयुर्वेदाचा सिद्धांत. एका जे कंदमुळे काढायचे, एकाला मारायचं, दुसऱ्याला जिवंत करायचं. जीव करणे जीव घातू करावा, हा आयुर्वेद आघवा याची करणे पांडवा. संपूर्ण आयुर्वेद शास्त्र निर्माण झालंय यासाठी निर्माण झालंय. हा दृष्टांत आहे. अहिंसेचं वर्णन करत असताना कितीतरी दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजाचे दृष्टांत आहे. त्या दृष्टांताचे एक एक सिद्धांत साठवल्या दृष्टांतामध्ये, असे दृष्टांत आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. किती? वयाच्या 16व्या वर्षी. वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली. जेवढे जेवढे महापुरुष होऊन गेले त्यांचं आयुष्य फार कमी. जगद्गुरु शंकराचार्यांचे 32 वर्षाचं आयुष्य, तुकोबराय 41-42 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 91-92. कितीतरी मोठमोठे जेवढे महापुरुष होऊन गेले, पण कमी आयुष्यांचं, कमी आयुष्य. 16व्या वर्षी 1 सोहळा म्हणतात. 6वर 1 आणि तुम्हाला 61. 1 सोहळा एवढ्या वयात ज्ञानेश्वर लिही, पण 1 6 एवढं त्याचं आयुष्य झालं. त्याला जर विचारलं ज्ञानेश्वर वाचत जा बाबा, तो म्हणलं वाचले असते. मग काय झालं, काय अवघड काय? तो म्हणला मला वाचता येत नाही. तुमचं BA झालो, पण ते मराठीत नाही ना. मग कशात आहे? ते संस्कृतमध्ये आहे. तो म्हणाला तर ज्ञानेश्वरी वाचली असते, पण मला संस्कृत कळत नाही. ज्ञानेश्वरी तर संस्कृतमध्ये आहे. या महाभागाला हे माहीत नाही ते मराठीमध्ये आहे का संस्कृतामध्ये आहे. असे लोक आहेत. तो का म्हणे ऐसे आहेत का हरी? काय महाभाग आहेत, असे लोक आहेत. अर्थात एवढं ज्ञान एवढ्या लहान वयात कसं आलं? ज्ञानेश्वर महाराजाचे कारणमीमांसा पुढे सांगतात. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू, पुण्य पोषले असाधारणे. अनंत कल्पामध्ये खरं बोलणे तपश्चर्या की कल्पाचं गणित त्या कॅल्क्युलेटरमध्ये बसणार नाही. पुढे कल्पाचं मोठं गणित आहे. एक बहुत कल्प, अनंत कल्प खरं बोलण्याची तपश्चर्या केली. आणि माऊलीच्या जीवनातलं कल्पातलं सत्य बोलण्याचं तप आहे, ते पुण्य आहे. ते पुण्यच म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड गीत आयसे गोडात उडले, ते पुण्याच्या ग्रंथाच्या रूपाने साकार झाले. जो जो याची सेवा करेल, जो जो हे वाचन करेल, पारायण करेल, तर माऊलीच्या जीवनातलं अनंत जन्मातलं ते पुण्य त्याला प्राप्त होईल.
आणि पुण्य जर प्राप्त झालं, पाप जर निवृत्त झालं, निष्पाप अंतःकरण होणं हीच परमार्थाची पहिली पायरी आहे. आमचे गुरुराम गुरु सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणायचे, गळ्यात माळ घातल्यापासून परमार्थ सुरू होत नाही. परमार्थाची सुरुवात आहे चित्त शुद्ध झाल्यापासून परमार्थ सुरुवात आहे. चित्त निष्पाप झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे, तर परमार्थाचा दिव्य आनंदाचं सेवन त्याला होत असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या वाचनाचं पहिलं फल असं आहे, चित्त निष्पाप होतं, माऊलीच्या जीवनातलं पुण्य प्राप्त होतं. पुण्य मिळालं बस परमार्थ सुरू झाला. पुण्य संपले परमार्थ संपला. बस पुण्यामुळे परमार्थ चालत असतो. परमार्थ केल्यानंतर पुण्य होतं, बरोबर आहे. तो देवाला आवडणारा परमार्थ होण्यासाठीच तो पुण्य लागतं. आणि म्हणून एवढं पुण्य प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एवढं आणखी दुसरी कारमीमांसा सांगतात ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एवढा ग्रंथ माझ्या मुखातून कसा निर्माण झाला, एवढं दिव्य वाङ्मय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूची कृपा आहे. बरं का, पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती. हा ग्रंथ म्हणजे पुण्य संपत्ती आहे. पुण्य संपत्ती आहे. एक असते धन संपत्ती, एक असते पुण्य संपत्ती, एक आहे ज्ञान संपत्ती. माणसं धन कमवण्यासाठी, धनसंपत्ती कमवण्यासाठी जेवढं प्रयत्न करतात तेवढं पुण्य संपत्ती कमवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. जेवढं पुण्य कमवण्यासाठी प्रयत्न करतात तेवढं ज्ञान संपत्ती. ज्ञान म्हणजे प्रभूचं दर्शन. प्रभूच्या दर्शनासाठी शुद्ध परमार्थ होणं देवाची कृपा आहे. देवासाठी देवाची सेवा करायची. सेवेलागी सेवक झालो. याच जन्मात देव भेटला पाहिजे हे दृढ भावना धारण करून परमार्थ करणारी माणसं किती आहेत मला. आणि म्हणून हे ग्रंथ पुण्य संपत्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, ग्रंथ म्हणाही पुण्य संपत्ती आहे. पुढे लिहितात की हा ग्रंथ माझ्या गुरुच्या कृपेने मुखातून हे चिंतन घडलं. म्हणून ज्ञानेश्वर तैसे निवृत्तीनाथांचे गौरव आहे देशाचे. ग्रंथ नाही कृपेची वैभवती आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा ग्रंथ नाही तर सद्गुरूच्या कृपेचं वैभव आहे. गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं. एखाद्या वेळेला वक्त्याच्या मुखातून एखादं साधं वाक्य जरी निघालं आणि ते वाक्य एखाद्या व्यक्तीच्या हृदय अंतःकरणात भिडलं आणि त्या व्यक्तीच्या जीवनाचं परिवर्तन झालं, समजवतो सद्गुरूचा प्रसाद आहे. किंवा वाक्याच्या मुखातून एक अपूर्व चिंतन जेव्हा प्रकट होत असतं, ते अपूर्व चिंतन वाक्याची बुद्धी नसते, वाक्याची प्रतिभा नसते, तर खऱ्या अर्थाने सद्गुरूचा प्रसाद असतो. तो वाक्याच्या मुखातून विश्वकल्याणकारी, लोक उपयोगी, लोकांना उद्धारक चिंतन जेव्हा मुखातून प्रसूत होत असतं, ते सद्गुरूची कृपा असते, सद्गुरूचा प्रसाद असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा ग्रंथ नाही कृपेचे वैभव आहे, सद्गुरूंच्या कृपेचं वैभव आहे. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज स्वतः निवृत्तीदास म्हणे, निवृत्तीचा दास म्हणतात, निवृत्तीनाथांचा दास म्हणतात, किंवा ज्ञानधन्य म्हणे निवृत्तीचा. शेवटी एवढा मोठा दिव्य ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर महाराज. किंबहुना तुमचे गेले धर्मकीर्तने सिद्धी गेले, येथ माझे जे उरले पायी गपण. किती नम्रता आहे. आज ज्ञानेश्वरीवर अनेक भाषांतर झाले, अनेक भाषांतर. ज्ञानेश्वरी हा सूत्ररूप आहे, ज्ञानेश्वरी मंत्ररूप आहे, सूत्र आहे. पहिल्या ओळीमध्ये चतुसूत्री आहे, मंत्र आहे. मंत्र शब्दाचा अर्थ असा होतो, जीवनात जे संकट आहे ते संकट दूर होण्यासाठी ज्या शब्दात उच्चार केल्यानंतर आपल्या जीवनात संकट दूर झालं, त्या शब्दाला मंत्र शब्द संज्ञा प्राप्त होते. म्हणणात्रयते तस्मात मंत्र परिकीर्तित. त्याचं मनन चिंतन केलं, शब्दात चिंतन केलं असताना जीवनात दुःख संकट दूर होतं, त्याला मंत्र म्हणतात. ज्ञानेश्वरी मंत्र आहे, मंत्र आहे ज्ञानेश्वरी. सातती बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिंकते हे शस्त्र, आत्मा अवतरती मंत्र अक्षरी. गीतेतले श्लोक किंवा ज्ञानेश्वरीच्या ओव्या या प्रभुतत्वाला अवतरण करणाऱ्या एक एक काय आहे ते मंत्र आहेत. मंत्र तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. विंचू जर चावला तर जुन्या काळामध्ये आणखी खेड्यापाड्यामध्ये त्याला हनुमंतराच्या मंदिरावर नेतात, त्या लिंबाचा पाला खायला देतात. गोड लागला, कडू लागला. काही काही गावामध्ये मंत्र विष उतरणारे पेक्षा चढवणारे जास्त असतात. आणि सूर्यग्रहण चंद्रग्रहण आलं ना आळंदीला, थंडीच्या काळामध्ये इतक्या पाण्यात इंद्रायणी उभा राहतात. थंड थंड बर्फासारखं पाणी, आणि ते मंत्र म्हणतात. आणि ते मंत्र कोणता? गायत्री मंत्र नाही किंवा रामकृष्णारी महामंत्र नाही. मग ते मंत्र म्हणजे दुसऱ्याला मारायचा, जारण मारण उच्चाटन, काय कायच्या खोपड्या, दुसऱ्याची वाट लागली पाहिजे.
बरं का. आपण मेलो तरी चाललो पण दुसऱ्याची वाट लागली पाहिजे. माशी आपल्या ते गिळवी पण पुढेला ते वांते शिनवी. माशी स्वतःमध्ये मी मेलं तरी चालले पण ह्याला उलटी झाली पाहिजे. आपण ते गिळवी पुढेला ते वांते शिनवी. असे काय माणसं असतात. अर्थात मी का बोलतो काय सांगतो. मंत्र विंचू जर चावला, विंचू चावल्यानंतर असे मंत्र हे मंत्रीकडे जाऊ नका, ते मंत्र म्हटल्यानंतर विंचू विष वाढतं. बरं का शेठजी, वाढतं ते आले का ते विष कमी होत नाही. पण काही काही मंत्र असे ते मंत्र म्हटल्यानंतर हे मंत्रीकडे जाऊ नका, तुम्हाला ओवी सांगतो. ही ओवी म्हटल्यानं कितीही विंचू विषारी असू दे, इंगळे असू द्या, बरं का, ही ओवी म्हटल्यावर एका क्षणात विष नष्ट झाला पाहिजे. माझा प्रयोग सिद्ध होण्यासाठी प्रत्येकाला विंचू चावला पाहिजे असं मी भगवान संगमेश्वर परमात्मा नवस करणार नाही. फक्त तुम्हाला सांगतो, जसा प्रसंग आला मला लहानपणी चावला होता बरं का संजयराव, लहानपणी चावला, फार सुंदर होता, फार छान होता. चावला 4थी 5वीला होतो. ते बैलगाडीवर होतो. ते भुईमुगाचे वेल वडी खाडून टाकून वरून रचित होतो. शेतकऱ्याचा पोरग रचित होतं. दिला प्रसाद, त्याने प्रसाद दिल्यावर उड्डाण खाली मारलं. आणि दिवाळीच्या सणामध्ये 3 दिवस शिमगा केला. लहानच होता, मोठा असल्यावर काय झालं असतं, इथे राहिला नसतो. विंचू एवढा विषारी विंचू असतो. पण ही जर ओवी म्हटली तर विषय वेगळे मिठी दिदली अनोठी ताठी, तर तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. किती मोठा विंचू असू द्या किंवा साप असू द्या, ही ओवी म्हणा, माऊलीचं ध्यान करा आणि ओवी म्हणा, एका क्षणात विष नष्ट झाला पाहिजे. जर नाही झालं तर तुमचा माऊली विश्वास नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि जर विष नष्ट झालं तर तुमचा विश्वास आहे, माझा काय संबंध. पश्चिम जर्मनीमध्ये प्रयोग सिद्ध झाला. ते मनोरुग्ण लोक असतात, मनोरुग्ण मिनिटं झालेले लोक असतात ना, काही वेळेला कोणताच औषध उपयोगाला येत नाही. अशा लोकांना काय करायचं. जागतिक तत्ववेत्तेची परिषद भरली होती. आपल्या महाराष्ट्रातले होते तत्ववेत्ता होते. त्यांनी सांगितलं आमच्याकडे असे संत वाङ्मयाचे ग्रंथ आहेत, त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, याचं पारायण करा, ह्याला वाचन त्याला श्रवण करायला हवा. अशी ज्ञानेश्वरी जर ऐकली त्याने तर मनोरुग्ण सुद्धा ते रुग्णपणा अर्थात वेडेपणा नष्ट होईल. अरे वेडा मनुष्य तो ज्ञानेश्वरी फाडून टाकीन ना, वाचेल कसा. झोपलेल्या अवस्थेमध्ये टेप लावा कानाजवळ आणि झोपल्या अवस्थेमध्ये ऐकायला लावा. असा प्रयोग केला आणि तो व्यक्ती मनोरुग्ण होता, त्याचा मनोरुग्णपण नष्ट झाला, प्रतिभा संपन्न झाला. हा प्रयोग सिद्ध आहे. मी ओवी सांगतो. खेचराची आई म्हणा आणि सात्विकाचा पाहणा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. खेचर रजगुणी तमगुणी लोक आहेत ना, त्या सत्वगुण निर्माण करेल. आणि सुमना चांगल्या मनाचे असतील ना, त्यांना समाधी लागेल. समाधी ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ भागवती ग्रंथ आहे, समाधी लागते. समाधी एवढे दिव्य ग्रंथ आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं किती बोललं आपल्या कमी आहे. असे जे भगवत रूप असणार ज्ञानेश्वर महाराजांचं रूप आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात माऊलीचं रूप आहे. गाथा म्हणजे साक्षात तुकाराम महाराज आहेत. एखादा साधक आळंदीला गेला, अजावृक्षाखाली अनुष्ठान मांडलं, प्रत्यक्ष माऊली प्रकट झाली. कार्य साधका काय हवंय. तो म्हटला माऊली माझा उद्धार झाला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. माऊली म्हणतील काय ना बाबा, ते ज्ञानेश्वरी वाद त्यानं सर्व सांगून ठेवलं आहे, आता काय सांगायचं राहिलं नाही. जे आहे सर्व काय आमचे गुरुवर्य परमपूज्य घोलेबा सांगायचे, बाबा आज माऊली प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीतून त्या समाधीतून बाहेर आले ना, अशी ज्ञानेश्वरी पुन्हा माऊलीकडून होणे ना, या सम नाही. काहीतरी जास्त होईल, काहीतरी कमी होईल, पण अशी नाही. घोलेबा सांगायचे बाबा असं होणार नाही. असं एक दिव्य ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, गाथा हरिपाठ, हे संत वाङ्मय आहे. एका अक्षरा माझे आहे माझा रमाकामी. काय एक अभंग नाही, एक कडवं, एक चरण आणि ओवी एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी आणि एक अभंगाचं कडवं आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. ज्याला उद्धार करायचा आहे ना, एकच ओवी बस झाली. ज्याला आचरण करायचं, ज्याला परमार्थ जगायचं आहे ना, त्याला एकच ओवी पुरी आहे. ज्याला भोलायचं त्याला भरपूर लागेल, पण जगायचं आहे ना, त्याला एक ओळी किंवा एक कडवं पूर आहे, त्यामध्ये उद्धार होऊ शकतो. अशी प्रसादिक दिव्य अशी ज्ञानेश्वरी आहे. आणि त्याचा परिणाम वाचन, पारायण कर, चिंतन कर,
त्याचा फल कृपा करी हरी तयावरी. भगवान परमात्मा कृपा करतो. देवाची कृपा जर झाली, देवाच्या कृपेसाठी सर्व परमार्थाची वाटचाल आहे. देवाची कृपा होणे परमार्थाचा खरं फल आहे. अर्थात ही श्रद्धेने वाची पारायण चिंतन केलं तर भगवंताची कृपा होते. या ज्ञानेश्वरा मूलाधार जो ग्रंथ आहे तो साक्षात भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या स्वतःच्या मुखाने अर्जुनाला त्याच्या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. दुसरं चरण ठेने जर ज्ञानेश्वर वाचन केलं, पारायण केलं, नवे नवे दर्शन केलं तर तेच फल. सर्वणे अर्थे पठणे मोक्षोच लाभे. हिचं गीतेचं संबंधाने वर्णन आहे. एखादी माता माऊली जुना काय अर्थ काय असते त्यांना लिहिता वाचता येत नसेल, तो म्हणेल मग आमचा काय उपयोग आहे. त्यांनी नमस्कार जरी केला, निष्ठाने श्रद्धे पूजा जरी केली, जे वाचकाला फल आहे, पारायण करण्याला फल आहे, दर्शन करण्याला तेवढंच फल आहे. कृपा करी हरी तयावरी. अर्थात भगवंताची कृपा होते. आणि या ज्ञानेश्वर मूलाधार ग्रंथ जो आहे ते आहे गीता. आणि ती गीता सुमुखी आपण सांगतो श्री विष्णू. श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी श्रीगीता हा प्रश्न भगवान स्वतःच्या समुखाने ते सांगत आहे. आता श्रीगीताचा प्रश्न आहे, गीताचा प्रश्न आहे, तर प्रश्नाचं उत्तर सापडणार कुठं. बघा या कडव्याचा सरळ अर्थ बघा. सुमुखे आपण श्रीगीता हा प्रश्न, सुमुखे आपण श्री विष्णू, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी सांगत. बरं का. स्वतः भगवान परमात्मा गीता प्रश्न अर्जुना सांगत आहे. तर गीताचं प्रश्नाचं असेल तर प्रश्नाचं उत्तर सापडणार कुठे. असं आहे, ज्या वेळेला त्या पदामध्ये मूळ पंक्तीमध्ये त्या मूळ पद असतात, त्याने जेव्हा त्याचा अर्थ लागत नाही पंक्तीतल्या पदाने, तेव्हा दुसरं पद तिथे घ्यावं लागतं. त्या अध्यार्थ पद म्हणतात शास्त्रामध्ये. अर्थात प्रश्न नाही तर प्रश्नाचं उत्तर सांगतं. गीता प्रश्न नाही तर प्रश्नाचं उत्तर आहे. भगवद्गीता प्रश्न नाही तर प्रश्नाचं उत्तर आहे. भगवद्गीतेमध्ये प्रमुख एक प्रश्न आहे. उपप्रश्न 28 उपप्रश्न आहे गीतेमध्ये. प्रमुख प्रश्न कोणता. यस्त्रयः तद्ब्रूहि कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि तान् धर्मसम्मूढचेतः यस्त्रेश्चन्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नं. शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नं. त्वां प्रपन्नं शाधिनां शास्ति. तुला मी प्रपन्न शरणागत आहे हे भगवान. यस्त्रयः तद्ब्रूहि, जे कल्याणकारक आहेत ते सांग. हा प्रमुख प्रश्न आहे भगवद्गीतेमध्ये. गीता ज्ञान प्रवेशिका नावाचा ग्रंथ आहे स्वामी रामसुखदासजी महाराजांचा. त्या ग्रंथामध्ये असं वर्णन केलं स्वामीजींनी की 28 उपप्रश्न आहेत. स्थप्रज्ञ म्हणजे काय, गुणातीत म्हणजे काय, असे अनेक भगवद्गीतेमध्ये प्रश्न आहेत. त्यामुळे प्रमुख प्रश्न यस्त्रयः तद्ब्रूहि, जे कल्याणकारक असेल ते सांग. अत्यंतिक वास्तव कल्याण त्याला म्हणतात. दुःखाच्या अतीत होणं आहे, स्वांत सुखामध्ये नित्य निरंतर आनंदामध्ये रमान होणं आहे. असं जे वास्तव कल्याण आहे, असं वास्तव कल्याण ज्याने होणार तद्ब्रूहि, ते मला सांग भगवंता. असा अर्जुनाचा प्रमुख प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर आहे सर्व. गीता प्रश्न नाही, गीता प्रश्नाचं उत्तर आहे. आता पहा, भगवान परमात्मा झोपले आणि झोपेमध्ये भगवंताच्या झोपल्यानंतर देव घोरू लागले आणि देवाच्या घोरण्यात वेद निर्माण झाला. काही माणसं फार घोरतात बरं का. म्हणून काय लोकांना वैकुंठात पाठवावं लागतं, काय पाताळात पाठवावं लागतं. अनंत महाराज वैकुंठात असतात बरं का. ते महाराजांचं ते वरती देवघर आहे ना, ते म्हणतात आम्ही वैकुंठ म्हणतो त्याला. अनंत स्वतंत्र एवढे घोरतात. आळंदीला जर आपल्या मठावरती ते आले, खालच्या खोली जर असलं तर वर हादरत वरच्या मजल्यावर. कधी मग तिसऱ्या मजला पाठवावं लागतं त्यांना बरं का. ते तुम्हाला माहिती ते शेडू गाव निलंग्या तालुका, तिथे एक काका होते. काका गोरोबा काका नाव होतं. अनेक भाविक होते. 10-12 वर्ष पारायण करायचे. माझ्या भागवत कथा असायची. 20 वर्षापासून त्या गावाला जाणं येणं असायचं त्यांचं असायचं. विजय कोरोनात गेले तर ते फार घोरायचे. त्यांना म्हणलं काका महाराज, गोरोबा काका नाव होतं, काका महाराज वयोवृद्ध होते, तुम्ही फार घोरता. त्यांना राग आला बरं का. राग आला त्यांना. तुम्ही आनंदाने स्वीकारता पण काय मग स्वीकारच करत नाही त्याचा बरं का. राग आला मला घोरता म्हणजे हो मग काका मारा घोरता तुम्ही. मग काय होतं घोरलं तर. मग देव घोरला नाही का. तू काय म्हटले, देव घोरला नाही का. म्हणलं काका महाराज, देवाच्या घोरण्यात वेद निर्माण झाला आणि तुमच्या घोरण्यात असं गावाची झोप मोडते म्हणून.
तिथून जी पिशी उचलली ते म्हणले तिथं नको, आता मला दुसरीकडे सोय करा. उन्हाळ्यात ते आपलं खोलीत शेवट बंद आले नाही. बरं का, आपण करतो लोकांची झोप मोडतो. देवाच्या घोरण्यात वेद निर्माण झाला. आता त्याला जर घोरतो म्हटलं तर कोणताच घोरणारा मनुष्य स्वीकार करत नाही मी घोरतो म्हणून. कारण जेव्हा घोरतो तेव्हा त्याला माहीत नसतं, आणि जेव्हा माहीत होतं तेव्हा घोरत नाही. बरोबर बोललो. जेव्हा घोरतो तेव्हा त्या स्वतःला माहीत नाही, आणि जेव्हा माहीत असतं तेव्हा घोरत नाही. म्हणजे झोपला नाही, झोपल्याशिवाय घोरणं येतं का? कुणीच मानत. म्हणजे ह्याचा अर्थ घोरणं हे सहस्थितीमध्ये असतं. त्याला कोणतंही कष्ट नाही, कोणतंही बुद्धिपुरस्कार नाही, कोणता प्रयत्न सहस्थितीमध्ये असतं. मग त्या ज्याच्या सहस्थितीमध्ये वेद निर्माण झाले, जयाचे निश्वासी जन्म झाले वेदरासी, तो सत्य प्रतिज्ञे पैदेशी बोलला सुमुखे. हा वेदात सागरू जया निद्रेचा गुरु, तो स्वय सर्वेश्वरू प्रत्यक्षानुवादला. वेद हे काय आहे? सुप्त श्रुती आहे, तर भगवद्गीता जागृत श्रुती आहे. जागा असताना, जागा म्हणजे साधन शास्त्र जागा नाही, कीर्तनात जागा नाही. मग कसा युद्ध होतं, युद्ध. आणि जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा कृष्ण परमात्मा अर्जुना गीता सांगत होता, असा मंडप टाकला होता, असा नव्हता. मग कसा होता? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तया बाणाच्या मांडवातू तैसाचे रथू आहे निवांतू, धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण दळी. एवढं घनघोर असा बाणाचा वर्षाव होत होता. बाणाचा असा मांडव तयार होता, आणि त्या बाणाच्या मांडवाखाली भगवान कृष्ण परमात्मा पुढे बसलाय, अर्जुन पाठीमागे बसलाय. ऐसिया समय कर्कशे भोगित स्वानंद राज्य कैसे, अजा भाग्य उदय नसे अनेके ठाई. अशा कर्कश वातावरणामध्ये हे गीता ज्ञान सांगितलं. आम्हाला लेकराचा आवाज सहन होत नाही. बाणाचा वर्षामध्ये कशी गीता ऐकली असेल, किती सुमन आणि शुद्धमती. काय अर्जुनाचा दिव्य अधिकार होता, सामान्य नाही. अशा गीता जी आहे जागृत श्रुती आहे. गीता उपनिषदाचे सार, सकल शास्त्राचे माहेर, ब्रह्मशी सर्व शिवजे जे. वेदाचं सार उपनिषदामध्ये. प्रत्येक वेदातला शेवटचा जो अध्याय आहे, ज्ञानात्मक अध्याय आहे, ते उपनिषद आहे. प्रत्येक वेदातला शेवटचा अध्याय उपनिषद आहेत. वेदाचं सार सर्व उपनिषदामध्ये, आणि उपनिषदाचं सार म्हणजे भगवद्गीता. उपनिषदाचे सार, सकल शास्त्राचे माहेर, परमहंस सर्व सेविजे जे, अशी भगवद्गीता. आणि गीता अलंकार नामज्ञानेश्वरी. गीता ज्यापेक्षा जे विरक्ती सदानुभूजे संते सोहमभाव पारंगत रमिजे जेत. बस असं गीतेचं भरपूर उड्डाण केलं. म्हणून म्हणे काय वाचा सेवक होईल याचा, स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. गीता जाण म्हणून जाण काय म्हणून आता काही समर्थन विषय नाही. गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूजी, म्हणून जाणती असावा गीताचे कसे वा, काय करला घ्वा शास्त्री रे. तुम्ही म्हणा तुम्ही 3 ओव्या म्हटल्या, पण 3 ओव्याच्या सुरुवातीला म्हणून पद आहे. हे म्हणूनच ज्या ओव्याच्या सुरुवातीला म्हणून हे पद आहे, ह्याच्या म्हणून पद असणाऱ्या ओव्या का म्हणून तुम्ही म्हटल्या. जर मला विचारलं तर वेळ संपला म्हणून म्हटल्या. तर मलाही काय पाठ आहे, आणि मग गोप्पा मला पूर्ण करू शकतात. विठाला सर्व सिद्धांताच्या वया जे गीतेचे अक्षर जे तुले का करणाद्वारे होतील ते तुले होते पुरे अश्वमेध की. म्हणून श्रवणे पाप जाते धर्म धरे उन्नती, स्वर्गात जे संपदे राहायची शेखी, फळे महानंदे मी बहु काय बोलो. असं गीतेचं भरपूर ना सांगितलं. आणि गीतेचं काही वाचिक मानसिक सेवा केली तो राजा बनतो, स्वानंद सुखाचा चक्रवर्ती राजा, सार्वभौम राजा, आनंदाचा सम्राट बनतो. हे सेवेचं बोल. गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूची. भगवंताची वाङ्मय मूर्ती भगवद्गीता सांगतात. म्हणून जाणती असावा संत तत्ववेत्ते महात्मे त्यांच्या सान्निध्यामध्ये गीताचे के सेवा. एक भगवद्गीतेचं सेवन काय करायला लागवायचं रे. बाकी ग्रंथ शिकून व्यर्थ विषयाचा वेच कशा खर्च कसा घालता. अर्थात गीता प्रसादी ग्रंथ आहे. आणि सर्व काही गीता 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 वाचायचे म्हणते नाही पुनरावृत्ती येणारा. तो साधक नातरायला म्हणला, नाथ बाबा तुम्ही पहिल्या सुरुवातीला सांगते ज्ञानेश्वराचा देवाची कृपा होते, आता गीता सांगतात. बरं का, आता गीता वाचावी का ज्ञानेश्वर वाचावी, करावं तरी काय. सुरुवातीला एवढं ज्ञानेश्वराची महिमा तुम्ही गायला, देवाची कृपा होते सांगितलं. आता सांगतात नाही गीता काय, गीतेचं वाचन करा, गीताचं चिंतन करा. मग आम्ही करावं काय. त्यावेळेला तो नाथराय म्हणाले, अरे भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये आहे,
आणि ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये आहे. जे गीत आहे तेच ज्ञानेश्वरी आहे. त्यामध्ये फक्त भाषा भेद आहे, सिद्धांतामध्ये अभेद आहे. सिद्धांतामध्ये अभेद आहे. जे गीत आहे तेच ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी खरोखरच वाचली, देवाची कृपा नाही, कलिकाळाची भीती निवृत्त होते. तिसरं काळाचे नाही तया, ते ज्ञानेश्वरी आहे. जे गीत आहे तेच ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी गीतेमध्ये भाषामध्ये फरक आहे, सिद्धांत सारखेच आहेत. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज चिंतन सांगतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता, अभिप्राय मांडले औचिता, कवनभूमीन हे न चोजवे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यासाठी एक दृष्टांत दिला. अंगीचने सुंदरपणे लेण्याशी होई लेणे, अलंकारले कवण कवणे हे निर्वेचना. काय आहे निसर्गदत्त सौंदर्य जर असे एखाद्या व्यक्तीला आणि त्याला जर दागिने घातले तर दागिन्यामुळे व्यक्तीला शोभा, काय व्यक्तीमुळे दागिला शोभा? तुमचं काय म्हणणं आहे? एखाद्या व्यक्तीला देवाने दिलं सौंदर्य असेल आणि त्याला जर दागिने घातले तर दागिन्यामुळे व्यक्तीला शोभा, का व्यक्तीमुळे दागिला शोभा? काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे व्यक्तीमुळे दागिला शोभा. त्याचा सौंदर्याचा पत्ता नाही, नाकाचा पत्ता नाही, त्याला दागिने घातले तर काय त्याचा अपमान आहे, पाप म्हणायचं त्या दागिन्याचं, बरं का? भगवान कृष्ण परमात्मा जसं आहे, भगवान कृष्ण परमात्मा ईश्वदे मातेने भगवंताला स्नान घातलं आणि स्नान घातले ईश्वद मातेने भगवंताला दिव्य वेशभूषा केली आणि दिव्य अलंकार ईश्वदा माता परिधान करत आहे. एका हातामध्ये सोन्याचे दिव्य दागिने धारण केले, दागिने घातले आणि दुसऱ्या हातामध्ये दागिने घालण्याच्या अगोदर कामात व्यस्त झालेले दागिने घालायला विसरून गेली यशोदा माता. आणि ज्या हातामध्ये दागिने घातले, डाव्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये घातले नाहीत. उजवा हात ज्या हातामध्ये दागिने नाहीत, तो हात ज्या हातामध्ये दागिने घातले आहेत त्याच्यापेक्षा काय आहे, तो एकदम सुंदर दिसत होता. ज्याने ज्या हातात दागिने घातले त्याला निस्तेज करत होता. लक्षात आलं का? उजव्या हातात, डाव्या हातात दागिने आहेत, उजव्या हातात घातले नाहीत, पण उजवा हात डाव्या हातापेक्षा सुंदर दिसत होता. त्याला निसर्गदत्त सौंदर्य म्हणतात. अंगीचने सुंदरपणे लेण्याशी होई लेणे, अलंकार लेण्याला लेणं होतं, बरं का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुकुटा काय 11व्या अध्यायामध्ये ते मस्तकावरती मुकुट घातला भगवंताच्या. बघा 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भगवंताच्या मस्तकावरती मुकुट आहे भगवान परमात्म्याच्या. त्या मस्तकावर मुकुट आहे का मुकुटावर मस्तक आहे? अर्थात मुकुट आहे ना मस्तकावर, त्या मुकुटा खरं मस्तका मुकुटाची शोभा आहे, मुकुटाची शोभा आहे. तसं ज्याला निसर्गदत्त सौंदर्य आहे, अलंकारले कवण कवण हे निर्वचन, कुणी कुणाला सुशोभा केली, कुणी कुणाला अलंकृत केलं हे समजत नाही. निसर्गदत्त सौंदर्य असेल तर तसं नाही. मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता. मूळ ग्रंथ संस्कृत आहे, कोण? भगवद्गीता. ते वरी मराठी नीट पडता, वरी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आहे. मग अभिप्राय मांडलिया उचिता, कवण भूमी हे न चोजवे. हे कोण कुणा भूमिनाम आधार आहे, कोण मूलाधार ग्रंथ आणि कोण त्याचं भाष्य आणि कोण मूलाधार, हे निर्वचना हे सांगता येत नाही, माऊली म्हणतात. म्हणजे गीता आहे ते ज्ञानेश्वरी आहे. गीता आहे संस्कृत भाषेमध्ये आणि संस्कृत भाषा जगा शिकळेना, तरी संस्कृताचे गहणे तोडून या मराठी शब्द सोपाने, रचली धर्मनिदाने श्रीनिवृत्ती देवे. काय संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केलीशी मराठी गीता देवी. अर्थात जे गीता आहे ते ज्ञानेश्वरी आहे, फक्त भाषात बदल आहे. ते संस्कृत आहे, मराठी आहे, मराठी सर्वांना येते. आणि हे खरोखर वाचलं, खरोखर वाचणं म्हणजे काय? खरोखर वाचणं म्हणजे फक्त माऊली तुमची कृपा झाली पाहिजे, फक्त भगवंता तू भेटला पाहिजे, फक्त भगवंता तू चरणाजवळ जागा दिली पाहिजे, माझ्या जन्मरणाचा दुःख तू घालवला पाहिजे. अशा परमार्थिक जे फल आहे, परमार्थिक फलाचं, अंतरंग फलाचे अंतर इच्छा ठेवून ते सेवा करणं, त्याला साचे वाचणं म्हणतात, खरोखर वाचणं म्हणतात. देवाने हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आपली जीव बुद्धी आहे, काय दिल्यानंतर आपलं कल्याण होईल आपल्या बुद्धीला कळत नाही. आणि म्हणून देवा जे दिल्यानंतर आमचं खरं कल्याण होणार आहे हे तू दे. आमची जीव बुद्धी आहे, आमची मलिन बुद्धी आहे, आम्हाला काय कळत नाही, असा भाव देवापुढे व्यक्त करावा. आणि देवा बस आमचं कल्याण ज्यामध्ये होईल ते आम्हाला दे, आमचं कल्याण आम्हाला कळत नाही. आणि साच देवासाठी, देवाच्या कृपेसाठी वाचणं, असं जर वाचलं तर सांगतात भय कळी काळाची नाही तया. कळी काळाची भीती, कळी काळ
कलिकाळ म्हणजे कलियुग आहे. आपण पाहिलं बाबा, दूतम बाणम स्त्रिया सोना यत्रा धर्म चतुर्विधा. कलियुग काय आहे? दूतम बाणम स्त्रिया सोना आहे, अधर्म आहे कलीमध्ये साक्षात सर्व कली दोषण धे राजन असा कली आहे. कली म्हणजे कलह, कली म्हणजे द्वैत, कली म्हणजे दुःख, असुरी प्रवृत्ती आहे. आणि या कलीच्या दुष्ट प्रभावातून मुक्त होण्यासाठी बस हे संत महात्म्याचं पारायण केलं, चिंतन केलं, हे कलीचा दुष्ट प्रभाव आपल्याला चालत नाही. आणि म्हणून कलिकाळ कलियुगाचा काळ. दुसरा कलिकाळ काय आहे? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. सर्व जगाला गिलंकृत करणार हा मरणावर सुद्धा मात होते, मरणावर सुद्धा विजय कमवता येतो. अशी ही शक्ती भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यानंतर पारायण केलं, सेवा केलं प्राप्त होते. भय कलिकाळाचे नाही तया, जळमरणाची भीती निवृत्त होते. खरं परमार्थ फळ हेच आहे. परमार्थाचं फळ बाकी काहीच नाही. बाकीचे जीवनात मिळत असताना आपल्या नशिबाने मिळत असतं. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. जीवनातला मान असेल, जीवनातला अन्न असेल, जीवनात धन असेल, आपल्या नशिबाने मिळत असतं. नशिबात असेल त्याला परमार्थाची गरज नाही. परमार्थाचं पुण्य तिथे वाया घालू नये. देवाने हे दिलं पाहिजे, असं केलं पाहिजे, काही म्हणून नाही. ते व्हायचं जे होत असतं. देवाने फक्त कृपा करावी. देवा आता जन्म मरण नक्की आहे. मरणाच्या वेळा प्रभू तुझं स्मरण झालं पाहिजे. तुझं नाव घेत घेत हे प्राण निघून गेले पाहिजे देवा, आणि तुझ्या चरणी जागा मिळाली पाहिजे. असं मानणं हे खरं मागणं आहे. अन्यथा बाकी यासाठी करू नये. आणि म्हणून साचे अर्थात शुद्ध पद्धतीने देवाच्या कृपेसाठी देवा कलिकाळाची भीती, जलमरणाची भीती निवृत्त होते. जलमरणाची भीती निवृत्त होणं हे खरं शुद्ध आणि अंतरंग परमार्थाचं फळ आहे. आणि हे फळ ज्ञानेश्वरी वाचकाने मिळतं. तो साधक नाथरायाला म्हणाला, अहो नाथराया, एवढा ग्रंथ नुसतं पारायण केल्याने देवाची कृपा होते, त्याच्या कलिकाळाची भीती निवृत्त होते, जन्मरणाचं दुःख जातं. एवढं मोठं फळ एवढं ज्ञानेश्वरीच्या पारायणाने किंवा त्याचं नुसतं दर्शन करण्याने कसं प्राप्त होईल? नाथराय म्हणतात, ह्यालाच म्हणतात संशय. एवढं मोठं फळ कसं प्राप्त होईल? ह्याला म्हणतात संशय. जेवढं सोपं असतं ना, माणसाला सोप्याचं महत्त्व कळत नाही. अवघड सांगितलं बरं वाटतं त्याला म्हटलं बाबा नुसता रामकृष्ण हरी मंत्र म्हण, नुसता राम राम मोहन कल्याण होईल. नाही मग त्याला गायत्री मंत्र शिकवा. म्हणतो जरा गायत्री मंत्र शिकवा. आणि गायत्री मंत्र कोणी म्हटला पाहिजे त्याचा अधिकार असतो. उपनयन संस्कार झाले पाहिजे, द्विजत वाचलं पाहिजे, शुद्ध स्वरूपाचं उच्चारण झालं पाहिजे. आणि भानगडी त्यामध्ये गायत्री मंत्राच्या उच्चारणाचं जे फळ आहे तेवढंच फळ किंवा त्याच्यापेक्षा जास्त फळ रामकृष्ण हरी मंत्र उच्चारणामध्ये आहे. पण लोकांना त्याला मोठं वाटतं, मोठं फपका हवा लोकांना. परमार्थ ह्याच्यातच वाया गेले माणसं. अरे परमार्थ देवाला दिसू द्या रे, लोकाला कशा दाखवता? लोकांना देवाला दिसला पाहिजे परमार्थ. आणि म्हणून रामकृष्ण हरी मंत्रामध्ये तेवढी शक्ती आहे. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा, तुटती यातना भोपास. आणि मग एवढं कसं पुण्याची गणना कोण करी, झळतील पापे जन्मांतरे. राम म्हणता वाटे जाडी यज्ञ पाहुला पावली. कोट्यवधी यज्ञाचं फल एकदा राम म्हणता मिळतं, एवढं फळ कसं मिळेल? याला संशय म्हणतात. तसं इथे भय कलिकाळाची भीती निवृत्त होते. ज्ञानेश्वरी चिंतन केल्याने, वाचन केल्याने देवाची कृपा होते. एवढं फळ कसं प्राप्त होईल? नाथराय त्या साधकाला मुलं ह्यालाच म्हणतात संशय. आणि मनात संशय टाकून दे आणि मनामध्ये ज्ञानेश्वरी दृढ धारणा कर आणि श्रद्धेने निष्ठेने ज्ञानेश्वरी वाच. देव कृपा करेल.